गुड मॉर्निंग. सो आधीच्या लेक्चर्समध्ये आपण बघितलं प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. ठीक आहे, व्हॉट इन बाय द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स अँड वी हॅव टू डिस्कस देअर प्रॉपर्टीज. ठीक आहे, सो आपण ज्या काही प्रॉपर्टीज बघितल्या त्या प्रॉपर्टीज आपल्याला शो करायच्या आहे बाय एक्झाम्पल. ठीक आहे, एखादं एक्झाम्पल घेऊन आपल्याला त्या प्रॉपर्टीज काय करायच्या आहे, शो करायच्या आहे. ठीक आहे, सो एक्झाम्पल दिलं आहे, इफ ए मॅट्रिक्स दिला आहे 2 - 6 1 -4 0 5 आणि शो दॅट ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज इज इक्वल टू ए. ठीक आहे, सो दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी. ठीक आहे, सो ही फर्स्ट प्रॉपर्टी आपल्याला एक्झाम्पलचा यूज करून या एक्झाम्पलच्या नुसार आपल्याला फर्स्ट प्रॉपर्टीज काय करायची, शो करायची. ठीक आहे, सो सर्वात पहिले तुम्हाला ए मॅट्रिक्स दिला. व्हॉट इज युअर ए मॅट्रिक्स? सो दॅट इज द ए 2 - 6 1 -4 0 5. ठीक आहे, आणि तुम्हाला विचारलं की शो करा किंवा शो दॅट, प्रूव्ह दॅट ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज इज इक्वल टू ए मॅट्रिक्स. ठीक आहे, सो तुम्हाला ए मॅट्रिक्स दिला. सर्वात पहिले तुम्हाला ए ट्रान्सपोज मॅट्रिक्स काढावं लागेल आणि त्या ट्रान्सपोज मॅट्रिक्सचा पुन्हा ट्रान्सपोज घ्यावं लागेल आणि चेक करावं लागेल दिलेला ए मॅट्रिक्स येतोय का. ठीक आहे, सो मग ए दिला आहे. सो यू कॅन फाइंड आउट द ए ट्रान्सपोज. प्रत्येकाला ट्रान्सपोज फाइंड आउट करता येते मॅट्रिक्सचा. व्हॉट इज द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स? इंटरचेंजिंग रो अँड कॉलम्स अँड कॉलम इन टू रोज. इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, सो 2 - 6 फर्स्ट रो आहे, त्या लिहिणार मी कॉलममध्ये 2 - 6 1. देन -4 0 5 सेकंड रो आहे, तर मी लिहिणार सेकंड कॉलम -4 0 5. सो इट इज द ए ट्रान्सपोज. ठीक आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज हा झाला तुमचा ए ट्रान्सपोज मॅट्रिक्स. आता या ए ट्रान्सपोज मॅट्रिक्सचा पुन्हा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. सो ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज म्हणजे ए ट्रान्सपोज मॅट्रिक्सचा पुन्हा ट्रान्सपोज. ठीक आहे, सो अगेन जो काही तुमचा ए ट्रान्सपोज आहे हा तुमचा ए ट्रान्सपोज आहे. या ए ट्रान्सपोजचा पुन्हा ट्रान्सपोज घ्यायचा आहे म्हणजे ए ट्रान्सपोजचे पुन्हा तुम्हाला रो आणि कॉलम्स काय करावं लागतील, इंटरचेंज. सो 2 - 4 हा रोमध्ये त्याला लिहावं लागेल कॉलममध्ये 2 - 4. देन सेकंड रो सेकंड कॉलम -6 0 देन 1 5. ठीक आहे, सो इट इज द ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज. हा ए ट्रान्सपोज आणि त्या ए ट्रान्सपोज मॅट्रिक्सचा पुन्हा ट्रान्सपोज मग म्हणजेच अगेन यू हॅव टू इंटरचेंज रो अँड कॉलम्स अँड कॉलम इन टू रोज. आता जर बघितलं आपण ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज, तुम्ही ए मॅट्रिक्सचा ए ट्रान्सपोज घेतला आणि त्या ए ट्रान्सपोजचा पुन्हा ट्रान्सपोज काढला तर ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज कुठला मॅट्रिक्स मिळतोय, 2 - 6 1 -4 0 5. सो दॅट इज युअर 2 - 6 1 -4 0 5 म्हणजेच कुठला जो काही दिलेला मॅट्रिक्स होता तो ए मॅट्रिक्स. सो हा ए मॅट्रिक्स म्हणजे दिलेला मॅट्रिक्स, याला काय लिहू शकतो, ए मॅट्रिक्स. ठीक आहे, सो ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज इज इक्वल टू काय आलं, ए. हेन्स प्रूव्ह. सो या एक्झाम्पलनुसार आपण फर्स्ट प्रॉपर्टी प्रूव्ह करू शकतो. क्लिअर आहे सर्वांना? सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाऊन. तर इन क्वेश्चन नंबर 2, इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स दिला आहे तुम्हाला 3/2चा मॅट्रिक्स 5 - 3 4 - 3 -2 1 आणि शो करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे, प्रूव्ह दॅट 2 × ए होल ब्रॅकेट ट्रान्सपोज इज इक्वल टू 2 × ए ट्रान्सपोज. ठीक आहे, सो दॅट इज द प्रॉपर्टी नंबर सेकंड, दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. ठीक आहे, आपण बघितली होती प्रॉपर्टीज. ठीक आहे, सो ही प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायची या ज्या क्वेश्चनचा यूज करून. ठीक आहे, ठीक आहे, सो ए मॅट्रिक्स दिला आहे आणि एल एच एस आपण फाइंड आउट करणार 2 × ए होल ब्रॅकेट ट्रान्सपोज आणि आर एच एस फाइंड आउट करणार आणि दोन्ही मॅट्रिक्स सेम येतात का बघू. ठीक आहे, दोन्ही जर सेम येत असतील तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 सो बोथ्स आर इक्वल. ठीक आहे, सो सर्वात पहिले एल एच एस काढायची. सो 2 × ए माहिती का सर्वात पहिले आपल्याला 2 × ए मॅट्रिक्स नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल यू कॅन फाइंड आउट 2 × ए मॅट्रिक्स. सो 2नी मल्टिप्लाय करायचं ए मॅट्रिक्सला. 2 × ए मॅट्रिक्स 5 - 3 4 - 3 -2 1. So that is the scalar multiplication. So how to multiply the constant value to multiply each elements of matrix. So 5 × 2 10 -6 4 × 2 8 -3 × 2 -6 -4 and 2. ठीक आहे, so that is 2 × a. so तुम्हाला एल एच एसमध्ये 2 × a होल ब्रॅकेट ट्रान्सपोज. ठीक आहे, सो 2 × a होल ब्रॅकेट ट्रान्सपोज काढायचं आहे. सो हे जे काही 2 × a ब्रॅकेट आहे याचं काय करावं लागेल, ट्रान्सपोज. सो हाऊ टू फाइंड आउट द ट्रान्सपोज, इंटरचेंजिंग रो इन टू कॉलम्स अँड कॉलम इन टू रोज. सो या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज तुम्हाला काढावा लागेल 10 - 6 8 - 6 -4 2. सो दॅट इज युअर इक्वेशन फर्स्ट, दॅट इज युअर एल एच एस.
ठीक आहे. आता तुम्ही LHS फाइंड आउट केली, तुम्हाला आता RHS फाइंड आउट करायची. सो व्हॉट इज युअर RHS? 2 × A ट्रान्सपोज. सो सर्वात पहिले तुम्हाला A ट्रान्सपोज माहिती आहे का? नाही. तुम्हाला A मॅट्रिक्स माहिती आहे. A मॅट्रिक्सवरून सर्वात पहिले तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागेल? A ट्रान्सपोज. ठीक आहे. सो हाऊ टू फाइंड आउट द A ट्रान्सपोज? ठीक आहे. A मॅट्रिक्सचा A ट्रान्सपोज 5 - 3 रोमध्ये, सो याला कॉलममध्ये लिहिणार 5 - 3, 4 - 3, सो याला सेकंड कॉलममध्ये -2 -1 थर्ड रोला, थर्ड कॉलममध्ये. ठीक आहे. सो दॅट इज द A ट्रान्सपोज. आता A ट्रान्सपोजला कितीनं मल्टिप्लाय करायचं? 2 × A ट्रान्सपोज. सो 2 मल्टिप्लाय विथ A ट्रान्सपोज. सो 2 मल्टिप्लाय विथ धिस मॅट्रिक्स. सो 2 मल्टिप्लाय करावं लागेल A ट्रान्सपोजला. सो 5, 4 -2 -3 -3 1. ठीक आहे. सो दॅट इज ऑल्सो द स्केलर मल्टिप्लिकेशन. मॅट्रिक्सच्या बाहेरची व्हॅल्यू मल्टिप्लाय होणार इच एलिमेंट्स ऑफ अ मॅट्रिक्स. सो 2 × 5 10, 2 × 4 8, 2 × -2 -4, 2 × -3 -6, 2 × -3 -6, and 2 × 1 2. So that is your equation second. That is 2 × A transpose. That is your RHS. ठीक आहे. सो आपण 2 × A होल ब्रॅकेट ट्रान्सपोजचं इक्वेशन मॅट्रिक्स फाइंड आउट केला. ठीक आहे. दॅट इज द 10 8 -4 -6 -6 2. आणि नंतर आपण मॅट्रिक्स फाइंड आउट केला 2 × A ट्रान्सपोज. म्हणजे आपण कॉन्स्टंटला आधी मल्टिप्लाय नाही केलं, डायरेक्टली A ट्रान्सपोज घेतला आणि मग 2 मल्टिप्लाय केलं. सो 2 × A ट्रान्सपोज किती आलं? 10 8 -4 -6 -2. सो आपण जर बघितलं तर इक्वेशन फर्स्ट जो काही आपला LHSचा मॅट्रिक्स आला आहे आणि जो काही RHSचा मॅट्रिक्स आला, दॅट इज द इक्वेशन सेकंड्स. सो बोथ्स आर इक्वल. ठीक आहे. सो इक्वेशन फर्स्टचा मॅट्रिक्स आणि सेकंड दोन्ही इक्वल आहे. सो याचाच अर्थ लेफ्ट हँड साईड पण कसे आहेत? इक्वल. सो आपण काय म्हणू शकतो? फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट काय मिळते? 2 × A होल ब्रॅकेट ट्रान्सपोज इज इक्वल टू ऑल्सो राईट डाऊन ॲज 2 × A ट्रान्सपोज. ठीक आहे. ब्रॅकेटचा ट्रान्सपोज असेल तर कॉन्स्टंटला ट्रान्सपोज घ्यायची गरज नाही, डायरेक्टली A ट्रान्सपोज. सो या एक्झाम्पलून आपण प्रूव्ह करू शकतो सेकंड प्रॉपर्टी. हेन्स प्रूव्ह. क्लिअर आहे सर्वांना? सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाऊन. देन क्वेश्चन नंबर 3. A मॅट्रिक्स दिला आहे तुम्हाला 3/2चा. ठीक आहे. सो 2 - 3 5 -4 -6 1. आणि B मॅट्रिक्स दिला आहे 2 1 4 -1 and -3 3. आणि देन शो दॅट A + B होल ब्रॅकेट ट्रान्सपोज इज इक्वल टू A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. सो दॅट इज द प्रॉपर्टी नंबर 3. ब्रॅकेटमध्ये जर ॲडिशन असेल आणि होल ब्रॅकेटचा ट्रान्सपोज असेल, सो ट्रान्सपोज यू हॅव टू सेपरेट इच मॅट्रिक्स. म्हणजेच आपण होल ब्रॅकेटचा ट्रान्सपोज घ्या किंवा A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. ठीक आहे. या पद्धतीने त्याला लिहू शकता. सो ही जी काही थर्ड प्रॉपर्टी आहे, सो दॅट थर्ड प्रॉपर्टी वी हॅव टू प्रूव्ह बाय युझिंग दॅट एक्झाम्पल. ठीक आहे. सो या एक्झाम्पलचा यूज करून आपल्याला ही थर्ड प्रॉपर्टी प्रूव्ह करायची आहे. ठीक आहे. सो सर्वात पहिले आपल्याला A + B होल ब्रॅकेटचा ट्रान्सपोज आहे. सो सर्वात पहिले A + B काढावं लागेल. ठीक आहे. सो यू कॅन फाइंड आउट द ॲडिशन ऑफ दॅट टू मॅट्रिक्स. इफ ऑर्डर आर सेम 3/2 3/2, सो ऑर्डर आर इक्वल, सो ॲडिशन कॅन बी पॉसिबल. सो 2 -3 5 -4 -6 1 plus B matrix. So what is the B matrix? 2 1 4 -1 -3 3. So addition of two matrix. How is the addition? The corresponding element can be added. 2 + 2 4, -3 + 1 -2, 5 + 4 9, -4 + -1 -5, -6 + -3 -9, then 1 + 3 4. So that is your A + B. But you have to find out the A + B ब्रॅकेट ट्रान्सपोज. सो ही झाली दोन मॅट्रिक्सची ॲडिशन A + B. पण आता या A + Bचा काय पाहिजे? ट्रान्सपोज. सो A + B ब्रॅकेटचा ट्रान्सपोज. ठीक आहे. सो यू हॅव टू इंटरचेंज. सो या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काढावा लागेल. 4 -2, देन सेकंड कॉलम 9 -5 and -9 4.
ठीक आहे. सो दॅट इज द ए प्लस बी होल ब्रॅकेट ट्रान्सपोज, दॅट इज इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. देन ए इज इक्वल टू आर एच एस फाइंड आउट करायची. आता आर एच एसमध्ये काय आहे, ए ट्रान्सपोज म्हणजे आधी ए मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज, नंतर बी मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज आणि दोन्ही मॅट्रिक्सची ॲडिशन्स. सो ए मॅट्रिक्सहून फाइंड आउट करावं लागेल ए ट्रान्सपोज. ठीक आहे. सो व्हॉट इज युअर ए ट्रान्सपोज, 2 - 3, 2 - 3 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 5 - 4, then -6, 1. That is your A transpose. Then find out the B transpose. Again B matrix दिलाय, so B matrix हून B transpose काढायचा आहे. So 2 1, 4 - 1, -3 3. ठीक आहे. So it's the A transpose and B transpose. Then you have to find out the addition of that two matrix. A transpose plus B transpose. ठीक आहे. सो व्हॉट इज युअर ए ट्रान्सपोज. ए ट्रान्सपोज तुम्ही काढलाय 2 5 -6 -3 -4 1 प्लस बी ट्रान्सपोज 2 4 -3 1 -1 3. Then addition of that two matrix. So how to addition, the corresponding element can be added. ठीक आहे. 2 + 2 4, 5 + 4 9, -6 + -3 -9, then -3 + 1 -2, -4 + -1 -5, and 1 + 3 4. So that is your equation second, A transpose plus B transpose. ठीक आहे. सो आपण LHS मॅट्रिक्स फाइंड आउट केला. इक्वेशन फर्स्ट 4 9 -9 -2 -5 4, आणि आपण RHSचा मॅट्रिक्स फाइंड आउट केला A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज 4 9 -9 -2 -5 4. सो दॅट इज युअर इक्वेशन सेकंड अँड इक्वेशन फर्स्ट मॅट्रिक्स. बोथ मॅट्रिक्स आर इक्वल. ठीक आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, जर हे दोन्ही मॅट्रिक्स ए प्लस बी होल ब्रॅकेटचा ट्रान्सपोज करून आलेला मॅट्रिक्स आणि ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज करून आलेला मॅट्रिक्स, दोन्ही मॅट्रिक्स जर इक्वल आहे तर आपण काय म्हणू शकतो, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट. दोन्ही मॅट्रिक्सची ॲडिशन करा पहिले ए प्लस बी, देन यू हॅव टू फाइंड आउट द ट्रान्सपोज. अदरवाइज फर्स्ट ऑफ ऑल यू कॅन फाइंड आउट द ए ट्रान्सपोज अँड देन फाइंड आउट द बी ट्रान्सपोज अँड देन ॲड. ठीक आहे. कसंही केलं तरी चालेल. सो ए ट्रान्सपोज ए प्लस बी होल ब्रॅकेट ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. हेन्स प्रूव्ह. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण थर्ड प्रॉपर्टी प्रूव्ह करू शकतो. क्लिअर आहे सर्वांना. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाऊन.